हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। तर मी ते 500 ग्राम चिकन घेतलेलं आहे आणि 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। दही घेतलेली आहे, 2 टमाटे चिरून घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत चिरून, खडा मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तेल घालते मी कुकरमध्ये। मी 5 चमचे तेल टाकून घेतले। आता मी खडा मसाला घालते, कांदा घालून घेते। कांदा मस्त भाजून घ्यायचा, लाल कलर होईल। अद्रक लसूणची पेस्ट घालून येते। आता मी टमाटे घालून घेते बारीक चिरलेले, हे पण मिक्स करून घेते आता मी एकदम। हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या घालते, बिर्याणी मसाला घालते, आता गरम मसाला, लाल मिरची पावडर, हे मिक्स करून घेते। हळद घालते, दही घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता दहीमुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट लागते। आता मी चिकन घालून घेते, मस्त एकजीव करून घ्यायचा। 5 मिनिटं मी चिकन टाकून ठेवते असं। आता मी हे ताट काढून घेते, चिकनला पण पाणी सुटलेलं आहे। आता मी हे भात घालून घेते याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचा चांगला। मी बिर्याणीमध्ये पाणी टाकलेलं नाहीये। आता मी कोथिंबीर घालून घेते आणि हा चिकनचाच पाणी सुटलेला आहे आणि मी हे 1 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालते। आता मीठ घालून घेते। आता मी झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। दोन शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद करून घेते, झाकण काढून घेणार आहे। बिर्याणी शिजलेली आहे, बघू शकता, खूप मोकळी मोकळी अशी झालेली आहे बिर्याणी। आता मी डिश मध्ये काढून घेते। बिर्याणी सोबत खायला मी कोशिंबीर पण बनवलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।